आज पूरपट्ट्यातील आपल्या रणजीपुरावरती आपण आलेलो आहोत। आज इथली आपण परिस्थिती पाहण्यासाठी कलेक्टर असतील, शिव असतील, एसपी असतील, आयुक्त असतील उपस्थित राहिलेलो आहोत। आणि ह्या दृष्टिकोनातून आता पाण्याची पातळी जरी कमी असली तरी सुद्धा वाढायची चान्सेस आहेत, कारण कोयनेमध्ये रात्री पाऊस खूप झालेला आहे। 7 TMC पाणी वरून सोडतील दुपारी 4 वाजता, ते पाणी यायला आपल्याला 24 तास लागतील त्याला। ते जर पाणी आलं तर पातळी वाढायचे चान्सेस आहेत। त्यामुळं प्रशासनानं सज्ज राहावं अशा आम्ही आदेश केलेले, आणि ज्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं त्या ठिकाणी शिफ्टिंगची प्रोसेस करावी, आणि येणार नाही पाणी किंवा आता होणार नाही अशा आठवड्यामध्ये राहू नये की आपण 35 वर गेलो आपण तर आपल्याला प्रोसेस त्या पद्धतीने आपण आदेश दिले। 35 नंतर आपण ऍक्सिडेंट राबवून आपण देण्याचा निश्चित प्रयत्न करतो। सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्त टप्प्यातल्या सगळ्या नागरिकांना करू नका, शासन सांगत तेवढं तुम्ही ऐकलं तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला बरंच काही साध्य करता येईल। आपण हट्ट केला बसलं तर परत प्रशासनालाही त्रास होतो, तुम्हालाही त्रास होतो। त्यामुळे जे प्रशासन सांगत त्या पद्धतीनं, आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे। जनावर असते त्यांच्या चारा पाण्याची, आपल्या भोजनाची व्यवस्था, आपल्या आरोग्याची व्यवस्था सगळी काळजी घेतली त्या पद्धतीनं प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं। पूर येऊ नये, आता पातळी बघितलं तर आपली 30-35 पर्यंत जाते, पण पांडुरंगाला विनंती हेच करेन की इथंच थांबू, आता त्याच्यावर नेऊ नकोस, पांडुरंगाला मी विनंती करतो।